नमस्कार. मी आज हो चितपावनीतलं दुसरो व्हिडिओ तयार करसा. तर आज मी किता बोलणार. आज मी गजाली सांगायचो नाही. तर चितपावनीत जर असे मी व्हिडिओ तयार करू लागलो फक्त गजालीच सांगणे कसा आणणारचे. तर आज मी अगदी थोडासा भाषाबद्दल सांगणारचा, चितपावनी भाषाबद्दल. मी भाषातलो तज्ञ अभ्यासक बी तसलो काही एक नाही, कारण आम्ही फक्त चितपावनी बोलसा आणि तेथीनच जा किता शिकायचा किता किता तर तेथीनच कसे लहानपणापासून बोलसा. अभ्यास काय त्याचं कसं म्हणजे पद्धतशीरपणाने अभ्यास काय झालेलोच नाही, कारण त्यातला तसं काय नसलाच. येता अभ्यास करणारे संशोधन करणारे खूप सत येता अभ्यास हसेल, पण के हसे किता हसे मलाही जास्त खबर नाही. मी अगदी जास्त पुस्तकां किंवा ताय वाचे जाण नाही. तर तो सुरुवात केनथीन करायची. तर आमच्या चितपावनी भाषाला साधारणतः हेडा सगळ्यांच्या ह्याच्यात त्याची ओळख कशीच आहे, तर त्या भाषाला म्हणतानाच के किता असं म्हणतात. तुला के किता येसे, तुम्हाला के किता येते का. आता के किता कुठे कुठे बोलतात असं म्हणतात. मग के किताचा अर्थ किता. तर के किता हे दोन प्रश्नार्थक शब्द जे आमच्या चितपावनीतले मूळ शब्द. के म्हणजे कुठे, वेअर. किता म्हणजे काय, व्हॉट. आता असेच आणि जे प्रश्नार्थक शब्द असत ते सुद्धा शब्द असत, आणि ते फक्त हे जे शब्द असत ते आमच्या ह्याच भाषात असत. पुढचा शब्द कोण. तर कोण म्हटला जाले मराठीत जो शब्द असे कोण तोच चितपावनीचे, वेगळं नाही. असे थोडे थोडे शब्द मराठीतले आणि चितपावनीतले साधारणसे सारखेच सत. म्हणजे येतात सांगायचा म्हणजे साधारण माझ्या अंदाजान एकूण भाषातले 50% शब्द तरी मराठीतले आणि चितपावनीतले सारखेच सत. आता कोण, मग कशाला, तर कितेला, वाय. त्याच्या वेळेला असे प्रश्नार्थक वेगवेगळे शब्द करता येतात. पण त्याचे पुढचा शब्द म्हणजे हाऊ, कसे, कसा. आता कसा म्हटला की त्याचे जो सास आहे, म्हणजे कसा वरतो सा आणि त्याच्यावरतो अनुस्वार, ह्याच्या वेळेला पुढची गोष्ट आठवली. पुढची म्हणजे किता. तर कसा म्हणजे हाऊ याचा संबंध कसल्या तरी कृतीशीच असेल, म्हणजेच त्याचे बरोबर क्रियापद जोडला असेल. कृती जडला आली त्याला क्रियापद आयला. आता सा हे जो शब्द असे थोडासा हे कॉम्प्लिकेटेड दिसेल, पण तुम्हाला समजेल येतं थोड्या वेळात. सा हा जो अक्षर से हे क्रियापदाशी संबंधित से. सा म्हणजे असणे मराठीत, किंवा आम्ही सा म्हणजे आम्ही आहोत ह्याचा अर्थ सा येतात. हे जर म्हटलं क्रियापद म्हटला जाल्यार कुठल्याही भाषा शिकताना सुरुवातीला क्रियापद चालवणे हा प्रकार येसे, म्हणजे ज्याला इंग्रजीत कंजुगेशन म्हणतात. मी आता दुसऱ्यो थोड्याशो भाषा बारीक बारीक थोडं शिकसा, त्या कारणान मला कंजुगेशन सध्या लागसे. आम्ही हे करा चितपावनीत पद्धतशीरपणाने शिकलेलो नाही, त्या कारणाने येता मी पुढे जा सांगसा त्याच्यात काही चुको सुद्धा सांगू शकतात. तर तुम्ही कोण मान्य घ्या, किंवा चूक सेल झाली तुम्ही कमेंट मध्ये लिहा. तर कंजुगेशन म्हणजे किता, तर हे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही इंग्लिशीत शिकलो. मराठीत पद्धतशीरपणाने आम्हाला कंजुगेशन किंवा हे व्याकरणाचा शिकलेला मला तरी लक्षात नाही. पद्धतशीरपणाने व्याकरण शिकलो तर इंग्लिशचा, म्हणजे इंग्लिशचा एक टेबल बनत चले. आय एम, वी आर, असा तीन काळ न असे तीन पुरुष आणि एक वचन अनेक वचन असा दोन मिळवणी असा एक 6 खणांचा टेबल असे. ते खायले खणात एकाच खणात 3 गोष्टी असत, ही शी इट. हे अगदी पक्का लक्षात इंग्लिशीतला. तर तसाच जर आमच्या चितपावनीत करायचा झाला तर आता कसा होणार, तर मी तर तुम्हाला सांगसा. मे सा मी आहे, आम्ही सा आम्ही आहोत, तू सस तू आहेस, तुम्ही सा तुम्ही आहात. येतं सुरुवातीला जसा मे सा म्हटला आणि आम्ही सा म्हटला आणि तुम्ही सा म्हटला, ह्याचे अंतर से. आम्ही सावर अनुस्वार से आणि तुम्ही सा, तुम्ही हे माझा चुकला, तुम्ही सा त्याच्यात ह नाही, तुम्ही सा
ह्याचे सावर अनुस्वार नाही. त्याचे पुन्हा कसा तो से, ती से, ता से, ते सत हे मूळ क्रियापदा चालवणी झाली. आता हे त्यांचा क्रियापद तर टू बी इंग्लिशमधल्या, असणे मराठीत, आणि आमच्या चित्पावणीत सणा. असणे म्हणजे सणा. आता पुढचा मी दुसऱ्याकडे जाऊन रेकॉर्ड करसा, कारण याचा खूप आवाज असे गाड्या. आता मी दुसऱ्याकडे मातसो येऊन बसलो सा. आधी मी बसलेलो तो जागो तसो चुकीचो सलो, रस्त्याला लागून सलो. आमच्या इथं एक तळा असे, तुम्ही खूप जणांनी फोटो बिटो माझ्या फेसबुकवर बघितलेलेच असणार. तर आमचे तळेचे भोवती असो मी सकाळी फेरे असा, आणि तेडलाच मी एठा व्हिडिओ रेकॉर्ड करसा. एठा खूप तळी सत बेंगलोरला आमच्या जवळपास. तर आत्ताच मी तुम्हाला सांगला की क्रियापद कसा चालवायचा. पहिलाच एक क्रियापद सणा हे चालवून दाखवला, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही सर्वनामासुद्धा शिकले असणार. मे, आम्ही. बोलता बोलता माझा केडलाय मध्ये आम्ही आलेला असेल तर गोड मानणी घ्या, कारण आमच्या चित्पावणीत मी आम्ही नाही, आम्ही, तुम्ही. आता हे झाला क्रियापदा चालवणी झाला. आता बाकीची क्रियापदा कशी, तर कोकणीत तर चित्पावणीत आणि मराठीत बहुतेक सगळी क्रियापदा एकाच सारखी सत, तेच शब्द. त्याला लागून तुम्हाला जर चित्पावणी शिकणार जाल्यार कसा मोठा कठीण काय नाही. त्याला फक्त जा जोडायचा तो शब्द बदलायचो. खेळतो म्हणायचे खेळसा म्हणायचा. खेळ हो शब्द तोच, खाणे तोच, खासा. अशी जास्त क्रियापदा तशीच सत. आता मी मध्या चालता चालता विचार करीत चलो की कसला क्रियापद से जा आमच्या चित्पावणीत आणि मराठीत वेगळा असे. माझे तसा सुरुवातीला लक्षात येत नाही झाला, आणि मग एक क्रियापद लक्षात आला. आमच्या भाषात चित्पावणीत झगडसा म्हणसत. झगडना, झगडना म्हणजे भांडण. तर मराठीत भांडण आणि चित्पावणीत झगडना हे एकच क्रियापद मला सध्या आत्ता तरी लक्षात यायला असे वेगळा असलेला. तुम्ही आणि नंतर आणि लक्षात येतील. तर ही झाली आमच्या चित्पावणीची अगदी साधी सोपी, अगदी पहिली म्हणजे बाळबोध म्हणसत तशी, किंवा श्री गणेशाची ओळख, ज्याच्यात मी तुम्हाला एक क्रियापद चालवून दाखवला. आता ह्याच्यातच मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगसा. तर आमचे चित्पावणीत काही जे लिंग असत त्याच्यात थोडं विचित्रपणाच आहे. म्हणजे आता तो, तो से, ती से, ता से. आता ता म्हणजे किता, तर ता म्हणजे नपुसक लिंग. तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग, ता म्हणजे नपुसक लिंग. पण केडला केडला आमचा हेडा जिवंत माणसांना सुद्धा नपुसक लिंग लायसत. तर ता कसा, हे थोडासा जातीवरच. तर आमचं हेडा जास्त करणी. आता आमची ब्राह्मणांची जर चेड सेल, चेड म्हणजे मुलगी, ब्राह्मणांची चेड सेल जाल्यार त्याला ती म्हणसत, ती के गेलेली. आणि जर ब्राह्मणाशिवाय इतरांची जर चेड सेल जाल्यार त्याला आम्ही ता के गेलेला असं म्हणतो. म्हणजे ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण सोडणी इतरांची जी स्त्रीलिंगा असत त्याला स्त्रीलिंग लावण्याऐवजी आम्ही नपुसकलिंग लायचा. की त्याला मला खबर नाही. आणि ह्याच्यात माझं हे सांगण्यातलं आणि कसलं वेगळं उद्देश नाही, फक्त हे एक तथ्यच आहे, त्या तितका तुम्हाला सांगितलं मी. आता मी हो विषय काढलोच आहे, जाल्यार हे विषयावर काय मी परत बोलायचो नाही. त्याला लागून हे येतात पूर्ण करूया. पूर्ण म्हणजे किती, तर भूतकाळ आणि भविष्यकाळासंबंधी सुद्धा हे क्रियापद कसा चालतं आहे ना बघूया. अगदी सोपाच आहे. मैं सलो, आम्ही सलो, तू सलोस, तुम्ही सलेत किंवा सले. त जोडला की थोडा आदरार्थी झाला, नुसतं सले चालसे. तो सलो, ती सली, ता सला आणि ते सले. आता हे आणि आधीचं म्हणजे वर्तमान काळात फरक किता असं विचार करे गेलो
त्याले वर्तमान काळात तो, ती, ता ह्यांचा क्रियापद एकच आहे. तो से, ती से, ता से. आणि भूतकाळात मात्र तो सलो, ती सली, ता सला असा असे. बघ, लक्षात घ्या. इंटरेस्टिंग. भूतकाळ झालो. आता भविष्यकाळ परत इतकंच वेळ लागणार? अजिबात नाही. भविष्यकाळात सगळीकडे एकच. मे सणार. सणार जास्त बरोबर, पण न आणि न मधल्या साधारणतः मी अर्धवट मधला असा किती तरी बोलसा. मे सणार, आम्ही सणार, तू सणार, तुम्ही सणार, तो, ती, ता सणार, ते सुद्धा सणार. सगळा सणार. एकच क्रियापद. तर आजचं व्हिडिओ थोडक्यात संपलं. आता पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला चित्पावणी के बोलसत, म्हणजे केंचे प्रदेशात चित्पावणी बोलसत ते बद्दल बोलणार. आणि ते बद्दल ता बोलताना अर्थातच आमच्या सत्तरी संबंधी थोडा जरा जास्त सांगावं लागणार. कारण सध्या तरी ही भाषा गोव्यात सर्वात जास्त म्हणजे सत्तरीतच अजूनही प्रचलित से. बाकी कडायचे पण जास्तीत जास्त सत्तरीत. मी सत्तरीबद्दल आणि सुद्धा मराठी आणि इंग्रजीमधल्या सुद्धा थोडे व्हिडिओ केले सर. ते तुम्ही बघणार झाले माझे फेसबुकवर बघू शकता, यूट्यूबवरही बघू शकता. पण मी पुढच्या व्हिडिओत सत्तरीबद्दल तर सांगणार तर वेगळ्या पद्धतीने सांगणार. म्हणजे भाषाच्या दृष्टीने चित्पावणीबद्दल सांगणार सत्तरी. आणि साधारणतः आमची संस्कृती बद्दल सुद्धा ते थोडासा येणारच आहे. तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा.